पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे, सेमीमध्ये प्रवेश करणार आहे, सेमीफायनलमध्ये. स्ट्रायकिंग एंडला राहुल शिंदे, नॉनस्ट्रायकिंग एंडला भैरव येतोय आणि पहिलं षटक घेऊन अप्रतिम गोलंदाज या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तो अरुण येतो गोलंदाजी मार्कवर. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल कारण दोन्ही संघांनी मात्र जबरदस्त सामने जिंकलेत आजच्या दिवसामध्ये आणि या दोन्ही संघांकडे निश्चितच लक्ष असेल, अरुणकडे लक्ष असेल, राहुलकडे लक्ष असेल, काय परफॉर्म करणार. ऑल द बेस्ट. स्लो रन चेंडू आउटसाइड एज मागे जाते, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि थोडीशी मिसफिल्ड होते फ्लाइंग स्लिपमध्ये आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करून खातं उघडले फलंदाजाने एका धावेने आणि फलंदाज विभागात स्ट्रायकिंग एंडचा आघाडीचा फलंदाज राहुल त्याने मात्र स्वतःचं खातं उघडलं आणि भैरवला आणलं स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या धाव फलकर 1 धाव. सच अ ग्रेट ऑलराउंडर इन द टीम अरुण. मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली होती अरुणने. राऊंड विकेट. फिंगर रोल केलेत, ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. फिंगर रोल करत असताना चेंडूला थोडंसं आउटस्विंग करत असताना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला करतो तो भैरवला. मागच्या सामन्यात फक्त 2च षटकं हाताळली, 2 षटकात अवघ्या 4 धावा. सफलता मिळाली नाही पण अप्रतिम इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने अरुणने. पुन्हा फिंगर रोल केलेत, ब्युटिफुल डिलिव्हरी, अजून एक अप्रतिम आउटस्विंग. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अरुण. एक तर तो राऊंड विकेट टाकतोय, राईट आर्म राऊंड विकेट, क्रीजचा वापर करतोय, अँगल करतोय चेंडू आणि डॉमिनेट करत असताना शॉर्ट ऑफ गुड लेंथ अप्रतिम तुम्ही चेंडूची फेक पाहतात. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स इन द फर्स्ट ओव्हर इन पॉवर प्ले. अरुण फिंगर रोल केलेत, अपील लाऊड पंचांकडे होत असताना पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये. फलंदाज पाहायला चेंडू ब्रश होऊन क्लीन बोल्ड होतोय, बिग विकेट, फलंदाज बाद होतोय. एक या धावसंख्येवर मोठा धक्का लागतोय तो भैरवच्या स्वरूपात. सुभाष वालिंदे निवृत्ती विषयी संघाला सच अ ग्रेट परफॉर्मन्स फ्रॉम बॉलर अरुण. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स अरुणच्या माध्यमातून पहिल्या षटकात एक मोठी सफलता. भैरव बॅक टू द पवेलियन. एकही धाव अंकित करू शकला नाही भैरव. न्यू बॅट्समन दिनेश. सुनील तरडे आपणास विनंती, आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये सुनील तरडे यांचं. पुढचा चेंडू अरुण ऑफ स्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू अभिमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल होणार का? इकडे एक प्रयत्न खूप चांगला होता, खूप सुंदर प्रयत्न, पण 2 धाव मिळतात त्या चेंडूवर नवीन आल्या फलंदाजाला. बाळाच्या बॅटमधून या 2 धावांनी खातं उघडले बाळाने अरुणच्या समोर. चेंडू लेग स्टिक वर आहे. एक्झॅक्टली, यस इट इज. 1 मोर विकेट डाऊन. एक्झॅक्टली चेंडू स्टंपच्या समोर टाकत असताना पायला चेंडू ब्रश होतोय. अपील झालं पंचांकडे लेग बिफोर विकेटसाठी आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरलंय आणि फलंदाज पायची स्वरूपात होतो तो बाळा बाद. पप्पू पाटोळे अष्टपैलू लाभले संघाला. सुपर इकॉनॉमिकल परफॉर्मन्स फ्रॉम अरुण. 1 षटक, 1 निर्धाव नाही, 2 विकेट आणि फक्त 3 धावा. सच अ ग्रेट सेन्सेशनल क्रिकेटर इन द टीम फ्रॉम चरीव. सायकविरा सरीव संघाच्या माध्यमातून काय परफॉर्मन्स दाखवलाय तो अरुणने. विथ द बॅट, विथ द बॉल, व्हॉट अ परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. पुढील गोलंदाज गणेश कुंजे मार्कवर येतो तो गणेश आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंग आघाडीचा फलंदाज राहुल शिंदे. राहुलवर खूप मोठी दारोमदार आहे कारण 2 विकेट या मागच्या षटकामध्ये अरुणने मिळवलेत आणि त्याच्या खांद्यावर मात्र निश्चितच या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी या 8 षटकांच्या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला राहुल शिंदे. गणेश गोलंदाजी मार्कवर पुढचा षटक घेऊन पॉवर प्लेचा
राहुल ऑन स्ट्राईक. लेग स्टिकवर चेंडू, अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन. काय फटका आहे, फटका ते रोल केला, टर्न केला चेंडूला, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, पहिलाच चौकार. राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा. राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा. ब्युटिफुल स्ट्रोक, ब्युटिफुल एक्झिक्युशन. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र तो डीप लॉंग लेग रिजन मध्ये आणि चौकाराने खातं उघडलंय. चौकाराने धावसंख्येला आकार दिलाय. धाव फलकावर तो 7 या धावसंख्येवर. 7 लॉस ऑफ 2. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, तो म्हणजेच विलास स्पोर्ट्स किनवली. लेग स्टिकवर पुन्हा चेंडू, त्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. खूप चांगलं एक्झिक्युशन. आता मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. सातत्याने लेग स्टिकवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गणेशकडून, आणि ते चेंडू परफेक्टली बॅटर घेत असताना, अप्रतिम मिडलिंग करत असताना एक्झिक्युशन दाखवतोय तो डीप स्क्वेअर लेग मध्ये, आणि 2 चौकार इथे मात्र वसूल केले ते फलंदाज राहुलने. धावसंख्या दाफलकर 11 धावा दुहेरी अंकामध्ये, 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. या धावा या क्षणाला किंवा या पॉवरमध्ये येणं गरजेचं होतं. निश्चित त्या धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 चौकार वसूल केलेत ते फलंदाज अरुणने मागोमागच्या 2 चेंडूंवर. या षटकाची सुरुवात चौकाराने झाली आहे. धावसंख्या दाफलकर 11 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्क्वेअर कट केलाय, खराब क्षेत्ररक्षण, अप्रतिम फटका, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय डीप स्वीपर कव्हर मध्ये, चौकार. मागच्या षटकातल्या चुका किंवा अरुणच्या गोलंदाजीला उत्तर गणेशच्या चेंडूवर देतात, गणेशच्या गोलंदाजीवर देतोय तो. स्टॅकिंग केला अरुण फलंदाज राहुल शिंदे. 3-4 इन अ रो, बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळतात ते राहुलच्या बॅटमधून. धावसंख्या दाफलकावर 15. हो, चेंडू बघतायत लाईन किंचित चुकीची आहे. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट सिग्नल पण ते पंच करतात रमेश माधरे, आणि धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या दाफलकर मला सांगतात 16. 16 लॉस ऑफ 2. ऑप्शनच्या बाहेर अप्पर कट, वीरेंद्र सेवाग स्टाईल हा फटका. 3 खेळाडू चेस करतात, कोण शर्यत जिंकणार, चेंडू जिंकणार की खेळाडू. चेंडू ते अडवला जातोय, आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम राहुल, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीने खेळत असताना आपल्या संघासाठी, कारण त्याला माहिती आहे आपल्या समोर 2 फलंदाज आघाडीला येत असताना तंबूत परतले, आणि आता निश्चित म्हणे की त्याच्या खांद्यावर जबाबदारी वाढलेली आहे. हे 2 धावा कंप्लीट करतोय तर राहुल. धावसंख्या पुढे सरकवतोय, धावफल करते एकूण 18 धावा, 18 लॉस ऑफ 2 इन सेकंड पॉवर प्ले. इनसाइड आउट खेळायचा होता, टायमिंग होत नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर ठेवला चेंडूला, आउटसाइड दी ऑफ स्टंप. अँड डॉट बॉल आफ्टर लॉंग टाइम. पहिल्या षटकातला 3रा चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर आता तुम्ही चेंडू निर्धाव बागत आहात मैदानावर. गणेश इनसाइड आउट, वॉट अ शॉट, वॉट अ ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. गुड शॉट. जल्लोष होतो या साऱ्यांचा, हरार क्रिकेट खेळाचा, जल्लोष होतो या साऱ्यांचा. चौकाराने धावसंख्येने वेग पकडलाय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम राहुल शिंदे. 100ली चांगली बॅटिंग केली मैदानावर निश्चितच या फलंदाजाने. निश्चितच या षटकात आपण 4 चौकार बघितले. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 4 चौकारच्या मैदानी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत एकूण 22 धावा. या षटकात तब्बल 19 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज गणेशने, आणि या धावसंख्येला पुन्हा एकदा अंकुश लावण्यासाठी किंवा विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजी मार्गावर पुन्हा येतो या संघाचा सगळ्यात हरफन मोला खेळाडू येतो गोलंदाजी मार्गावर 3ऱ्या षटकामध्ये अरुण. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज स्ट्रायकिंग केला दिनेश.
अरुणचा पहिला चेंडू या षटकातला राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, स्टिअर केलाय गलीमधून, अप्रतिम लेट कटचा डेलिकेट टच पाहायला मिळतोय आणि चेंडू थर्ड मॅन ट्रीजर मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. गुड शॉट, चौकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंद्रून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. डेलिकेट टच पाहायला मिळतोय. सुईचा जसा धागा हो ना तसा हा फटका होता, अत्यंत नाजूक फटका, टिपिकल शॉट. आणि चौकाने धावसंख्येने पुढे सरकली धावफलकावरती. एकूण धावफलक आपण पाहत आहोत 26 धावा. फुल लेंथ ऑन साईडला प्लेस केलाय, चांगला फटका, स्वीप करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण डीप मध्ये चेंडू कव्हर करतो. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुपर फिल्डिंग, राऊंड फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. या षटकात चांगलं धैर्याने तोड देत असताना दोन्ही फलंदाज स्टार्किंगला खास करून ज्याप्रमाणे फलंदाजी केली ती दिनेशने आतापर्यंत या षटकात 6 धावा वसूल केलेत. ओ अप्रतिम फटका, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडूच्या हाताला चाटून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फटक्याचा चटका लागलाय आणि हा चौकार. जल्लोष क्रिकेट सामन्यांचा SPL भरले शेंद्रून गावाला. जल्लोष क्रिकेट सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर थँक्यू. हैया. दिनेशने जणू काही दाखवून दिलं की सहजासहजी मी ते विकेट देणार नाहीये आणि काय उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय अरुणच्या या गोलंदाजीवर. मागचं षटक अरुणचं निश्चित होतं की 3 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या होत्या, पण इथे मात्र विकेट तर दूरच आहे. 2 चौकार पाहायला मिळाले आणि एक डबल पाहायला मिळतात. मागच्या 3 चेंडू झालेत त्या धावफलकार 10 धावा. थोडासा वेग वाढला, ऑनसाईडला प्लेस केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, चेंडू तिथे कव्हर करतो पर्यंत खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा फटक्याचा चटका, अंडर प्रेशर, दबाव पाहायला मिळतो दिनेशच्या बॅटिंगचा. खराब क्षेत्ररक्षण, सरवी संघ निश्चित दबावाखाली पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या सगळ्यात प्रमुख अस्त्राला मात्र इथे 2 चौकार लगवलेत. एक डबल आहे, अजून एक डबल, अशा 2 डबल पाहायला मिळतात. म्हणजे मागच्या 4 चेंडू झाले तर एकूण धावफलकावर 12 धावा. धावसंख्या 34. हो, चेंडू स्कूप करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. व्हेरी गुड डिलिव्हरी. 1 बाउन्स कॉल देत असताना पंच. 1 फॉर द ओव्हर. एका षटकात तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता आणि हा चेंडू निर्धाव. धावसंख्या काय माहिती 34 धावा धावफलकावर. 34, लॉस ऑफ 2. स्टीअर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला सज्ज आहे. संधी धावचीची, बघायचंय फलंदाज इथे बाद होणार का. कुठल्या प्रकारचं कॉल नाहीये, कॉर्डिनेशन नाहीये आणि खराब इथे मात्र कॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. दिनेशला कुठलीच गरज नव्हती स्ट्राईक लाईनची, कारण खेळाडू बद्दलचा सर्कलच्या आतमध्ये उभा होता आणि दिनेशने जणू काय स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे, विकेट बहाल केली आहे ती समोरच्या संघाला. फलंदाज क्रमांक 3 बाद होतोय तो दिनेशच्या स्वरूपामध्ये. आईगाव देवी संघाचा. राहुल स्टील प्लेइंग. गौरव, बाळा, दिनेश बॅक टू द पवेलियन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिनेश कडून. 2 चौकार, 2 डबल, 1 डॉट. 6 चेंडूमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 16 नाही तर 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. धावा अंकित झाले धावफलकात एकूण मला सांगतात पंढरीनाथ 34 धावा. पंढरीनाथ पाटोळे 3 गडी बाद झालेत मैदानावर फलंदाजी करत असताना. विला स्पोर्ट्स किनवली या संघाचे. नवीन गोलंदाजी मार्गावर येतो गणेश ज्युनियर. 4थ्या षटकात इन्व्हाइट केले संघनायकाने धावसंख्येला आळा बसवण्यासाठी, धावसंख्येला रोखथाम लावण्यासाठी, कारण मागच्या 2 षटकात तब्बल 31 धावा खर्च झालेत. ऑन साईडला पूल केलाय, पिंटू स्ट्राईकला जायचा प्रयत्न करतोय. धावचीची संधी होती पण वेळेवर कॉल दिलाय तो राहुल शिंदेने. गुड डिसिजन, गुड डिसिजन. दोघांमध्ये ती चर्चा सुरू आहे की फलंदाज
जो फटका मी सजवला खेळला अतिशय मिड विकेटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये उभा होता. कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची गरज नाहीये. अजूनही आपल्याकडे 5 षटकं बाकी आहेत. चौथं षटक मार्गस्थ. एकच पहिलाच चेंडू झाला. या पहिल्या चेंडूवर निश्चितच निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला राहुल शिंदे. हो स्टिअर केलाय पॉइंटला. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट. कुठल्या प्रकारची घाई गडबड नाही आहे. कुठल्या प्रकारचे ऑर्थोडॉक्स फटके नाही आहेत राहुलकडे. आणि धावसंख्येला निश्चित चांगला आकार देत असताना धावसंख्या अंकित झाली आहे ती 35 धावा धावफलकावर. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. पिंटू पहिल्यांदाच येतो तो स्ट्रायकिंग एंडला. शेंद्रोन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा 10वा दिवस. सेकंड लास्ट डे. अवे फ्रॉम द बॉडी होता चेंडू. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. हळूहळू धावसंख्या अंकित झाली ती एकूण 36 धावा धावफलकावर. $36 ऑन स्कोर कार्ड. हो अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर चेंडू बाहेर आहे. नो बॉल. क्रीजच्या बाहेर चेंडू पडतोय. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न राहुल शिंदेला पण तो त्याच्या हातावर नियंत्रण ठेवू शकला नाहीये. चेंडू क्रीजच्या सुद्धा बाहेर पडतोय आणि पंचांनी ताबडतोब नो बॉल कॉल केला. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट फॉर राहुल शिंदे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. फ्री हिट चेंडू ऑन साईडला पूल केला. थोडासा आउटस्विंग होता या चेंडूवर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू जज करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. एकाच धावाच्या मैदानी धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या धावफलकावर 38 झाली आहे. 38. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. भैरव बाळांनी दिनेश बॅक टू द पवेलियन. थांबून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. कॉट बिहाइंडचं अपील अँड यस इट इज. फलंदाज बाद होतोय. पिंटू ऑल्सो बॅक टू द पवेलियन. 4th विकेट डाऊन. न्यू बॅट्समन नरेंद्र ॲट नंबर 6. सहाव्या क्रमांकावर होते नरेंद्र फलंदाजीला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे ते ज्युनियर गणेश या खेळाडूचं, या गोलंदाजाचं. आजच्या दिवसातला हा जवळजवळ शेवटचा सामना आहे. काल आपण बघितलं एक संघ जो या स्पर्धेतला बक्षीसपात्र फेरीमध्ये क्वालिफाय झाला तो म्हणजेच कौस्तुभ प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर्स शेया संघ. आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो सुद्धा बक्षीसपात्र फेरीमध्ये क्वालिफाय होईल. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती एकूण 38. 38. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. ज्युनियर गणेश पुढचा चेंडू घेऊन. फुलटॉस आहे. अप्रतिम फटका. पिस्ट अँड पनिश. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एस्टाकावर बाउंड्रीच्या बाहेर. खूप देखणा फटका तुम्ही पाहतायत आणि हा चौकार. सुभाष वालिंदे निवृत्ती विषय पाटील यांचा संघाला. नरेश पाटोळे पप्पू पाटोळे अष्टपैलू लाभले संघाला. तर ड्रिंक ब्रेक होतोय. पाणी घेऊन जायचंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 10.5ची गती. 42 धावा अंकित झाल्यात. राहुलने एका बाजूने चांगला किल्ला लढवलाय. टेम्परामेंट त्यांनी दाखवलंय. एका बाजूने निश्चितच तो चांगली बॅटिंग करतोय. पण त्याच्यासमोर आपण बघितलं तर भैरव 0 धावसंख्येवर. बाळा 2 धावसंख्येवर. दिनेशने चांगला प्रतिकार केला. 12 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. पिंटू मात्र एकच धाव अंकित करू शकला. अशा प्रकारे 4 मोहरे इथे मात्र गारद झालेत. आणि बघायचं आता मात्र या मुवमेंटला उरलेल्या 4 षटकांमध्ये राहुलची 7 कोण देणार आणि किती धावसंख्येचा इथे मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत 42 धावा आणि अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रति षटकामागे जर आपण एक जरी धाव पकडली निश्चित चांगली धावसंख्या 60च्या पलीकडे धावसंख्या उभारू शकेल. आणि ती एक फायटिंग टोटल असेल. ती म्हणजेच फलंदाजी करत असताना ती म्हणजेच विलास स्पोर्ट्स किनवली या संघासाठी. पण बघायचं आहे राहुल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तो चांगली धावसंख्या रचवू शकतो. हे आम्ही मागच्या सामन्यामध्ये भरपूर वेळा बघितलंय. आणि त्याची बॅटिंग किंवा त्याचं विकेटवर थांबणं हे किनवली संघासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. बघायचं आहे 4 षटकात किती धावा इथे अंकित केल्या जातील.
पंचांचा सिग्नल येतोय. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. 5व्या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला किनवली संघाने आणि बघायचं या षटकात कशा प्रकारे आक्रमण करणार राहुल आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज 6व्या क्रमांकाचा नरेंद्र. थोडी ते विश्रांती घेतो आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. या पण ऐकू या पुढच्या 4 षटकांमध्ये आवाज सोमनाथ खाडे यांचा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. जबरदस्त बॅटल, अतिशय महत्वपूर्ण हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. सरी विपक्ष किनवली, विलास स्पोर्ट्स किनवली विपक्ष साई एकविराज सरी असा हा सामना, अतिशय महत्वपूर्ण सामना. या सामन्याचा पूर्वार्ध आपण अनुभवतोय. 4 षटकामध्ये धावफलकावरती अद्यापपर्यंत 42 धावा आपल्याला बघायला मिळतात आणि 5वं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवरून गणेश सिनियर, समोर फलंदाज राहुल आहे, सेट झालाय आणि इथून मात्र पुढच्या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग पॉवर प्ले, पहिला चेंडू बॅटिंग पॉवर प्लेचा परफेक्ट फटका बघायला मिळतोय. बॅट मधनं निघालाय आणि सरळ जाऊन पोहोचलाय 6 धावांसाठी हा षटकार. थँक्यू. निश्चितच प्रसाद सर म्हणाले राहुल जर मैदानावरती राहिला तर मात्र धावांचा आलेख जास्त उंच जाऊ शकतो. पहिल्या चेंडूवरती 6 धावांचा फटका आलाय आणि राहुलनं मात्र इथून दाखवून दिलंय की मी तयार आहे यावेळेस अटॅक करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. पुनश्च एकदा सज्ज गणेश, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 जण नक्षत्ररक्षक चेंडूच्या पाठीमाग, मात्र चेंडू काय ऐकणार नाहीये. रेस जिंकत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संध्याकाळच्या सत्राकडे वळत आहोत. शेवटचा आजचा सामना आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करणार हे गीत आपण ऐकलं डीजे महेशच्या माध्यमातून. अतिशय चांगलं संगीत. गणेश यावेळेस पुन्हा एकदा लॉकटेड हिट खेळायचा होता, मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू जागेवरच स्थिरावलाय, इनफिल्ड मध्ये अडवलाय. 1च धाव या चेंडूवरती येते. षटकार आल्यानंतर राहुलला मात्र एक चौकार वसूल केलाय आणि या चेंडूवरती 1 धाव. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे आणि अद्यापपर्यंत 11 धावा खर्च करत असताना गणेश सिनियर. नरेंद्रसाठी हा फटका बघायला मिळतोय. ऑन साइडला ड्राईव्ह बघायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना पहिल्या 3 चेंडूवरती राहुलनं 11 धावा वसूल केल्या. त्यानंतर मात्र हा 1 धावेचा फटका आपल्याला बघायला मिळाला. धावफलक पुढे सरकलं. स्ट्राईक चेंज होत असताना दोनही फलंदाजांची आणि किनवली संघासाठी एक जमेची बाजू. राहुल शिंदे ही इज ऑन अ स्ट्राईक. या वेळेला बॅटची कडा आणि झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. फलंदाजाला सुद्धा चकवून चेंडू निघून चालला होता. बॅटची एज घेतल्यानंतर यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करणारा हा चेंडू. जबरदस्त वेग या चेंडूमध्ये होता. अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाज गणेश सिनियरच्या माध्यमातून. प्रचंड वेग या चेंडूवरती बघायला मिळाला. स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघायला मिळतोय. फलंदाजी करतोय राहुल शिंदे आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरती चेंडू लागलाय. त्याचं मात्र इथून या वेळेला चांगला फटका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ढकलून दिलाय. 1च धाव. राहुलला माहिती आहे माझी विकेट थांबणं खूप गरजेचं आहे. या चेंडूवरती 1 धाव घेतली आहे. अतिशय चांगला खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू. राहुलला आपण फार पूर्वीपासून खेळताना पाहतो. किनवलीच्या संघासाठी सातत्यानं तारणहाराची भूमिका त्यानं बजावली आहे आणि आता सुद्धा जबरदस्त खेळली त्याच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर
55 धावा आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 5 संपुष्टात. षटक क्रमांक 6 चालू होत आहे. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल रवींद्र. राईट आर्म राऊंड द विकेट. रवींद्र गोलंदाजी मार्कवरून सज्ज. स्ट्राईक वरती राहुल. या वेळेला लेग ब्रेक बघायला मिळाला. या चेंडूवरती अपील केलं जातं. LBW साठी दाद मागितली या पंचांकडे, मात्र पंचांनी या अपीलला फेटाळलंय. लिजेंडरी खेळाडू आहे. रवींद्रला माहिती आहे की आता मात्र धावफलकाची गती थांबवणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेस 6व्या षटकामध्ये स्वतःला प्रमोट केलंय आणि गोलंदाजीसाठी आलाय. लेग ब्रेक पुन्हा एकदा अपसाईडच्या दिशेला येऊन खेळायचं होतं, मात्र थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते या चेंडूवरती. सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? सॉफ्ट सिग्नल आउट आहे. ओके, सॉफ्ट सिग्नल आउट दिलंय आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. LBW साठी अपील केलं गेलंय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला जाईल. tenniscricket.in ची टीम सज्ज आहे, आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला ही सुविधा बघायला मिळतीये. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. पंचांच्या निर्णयाला इथून आव्हान दिलंय गोलंदाजानं आणि फलंदाजानं. पंचांनी बाद दिलं, मात्र रिव्ह्यू कॉल केला गेलाय आणि थोड्याच वेळात दूध का दूध पाणी का पाणी निश्चितच आपल्याला निर्णय कळेल. चला स्प्रेड व्हा, फिल्डिंग लावून घ्या. जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. बॅट्समन आउट आहे. राहुलला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का आणि सरीवच्या गोटामध्ये टाळ्यांचा कडकडाट. गुड बॉलिंग, बजाव. सामन्यांचा SPL भरले शत्रू. थँक्यू. रवींद्र आला, त्यांनी पाहिलं आणि मग मात्र त्यांनी आक्रमण केलंय. जबरदस्त गोलंदाजी. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर 0 धाबांसाठी, तदनंतर विकेट प्राप्त करत असताना तो निर्धाव चेंडू आणि राहुल सारखा मोहरा यावेळेस टिपलाय. नवीन फलंदाज मैदानात मनोज. नरेंद्र आणि मनोजवरती जबाबदारी आहे. आता या मात्र उर्वरित चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. रवींद्रचा हा चेंडू यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. यावेळेस अनुभवी गोलंदाज रवींद्रला आपण पाहतोय. सांगत असताना जुनं ते सोनं. फलंदाज बाद करतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. राहुलला बाद केलं, त्यानंतर मनोजला माघारी पाठवत असताना क्लीन बोल्ड झालाय मनोज आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात तुषार. यावेळेस हॅट्रिक वरती असेल गोलंदाज रवींद्रला आपण पाहतो. जुना जाणता खेळाडू आणि आपल्या संघासाठी एक अतिशय महत्वपूर्ण षटक हाताळत असताना
अतिशय नामवंत खेळाडू रवींद्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. सरीवचा संघ म्हटला म्हणजे काही वर्षापूर्वी अगदी अंडरआर्म खेळणारा हा संघ होता. अगदी 1-2-3 वर्षापूर्वीचा जर कालखंड आठवला तर अंडरआर्म खेळणारी ही पोरं या तरुणांना एकत्रित जमून रवींद्रनं मात्र हा संघ बांधलाय. व्हॉट क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना संपूर्ण शहापूर तालुक्याला, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. रवींद्र हॅट्स ऑफ. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची एज, हॅट्रिक बॉल आहे आणि यावेळेस रवींद्र पुन्हा एकदा सांगत असताना मित्रांनो जुनं ते सोनं, फलंदाज बाद. थँक्यू. या वेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळते आक्रमकता. बॅक टू बॅक 3 गडी बाद केले, हॅट्रिक संपादित करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं राहुल फलंदाजी करत होता तोपर्यंत मात्र अनेक धावांचा पुढे जाताना बघायला मिळत होता. त्यानंतर मात्र रवींद्रचं हे षटक आलं आणि या षटकामध्ये मात्र कंबरड मोडून ठेवत असताना मित्रांनो वेळ प्रत्येकाची बदलत असते. जोपर्यंत पाण्यात मासे असतात तोपर्यंत मासे किड्यांना खात असतात आणि एकदा का तो तलाव आटला की तेच किडे माशांना खात असतात. या वेळेला गोलंदाज सांगत असताना मित्रांनो वेळ सगळ्यांची येते, वेळ बदलते आणि यावेळेस आपली वेळ बदलली आहे हे सांगत असताना रवींद्र 3 गडी बाद करतोय बॅक टू बॅक. या वेळेला अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. रवींद्रला माहित होतं की हा चुकीचा चेंडू आपल्या हातून मात्र रिलीज झालाय, पण गोलंदाजीची दाहकता एवढी आहे की फलंदाजाला मात्र काही कळायच्या आत हा चेंडू निघून गेला. मित्रांनो म्हणतात ना कधी कधी वाघाच्या डरकाळीपेक्षा त्याच्या पाऊल खुणांची चावल भयानक असते. या वेळेस बघायला मिळाली दाहकता रवींद्रची आणि हा चेंडू निर्धावालाय. यावेळेस पुन्हा एकदा यष्टांचा वेध घेणारा हा प्रचंड वेगवान चेंडू, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. क्रिकेट होतोय साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी, कुठलीही धाव न देता 4 गडी बाद करत मेडन षटक हाताळलं जात आहे. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी, या कर्णधारासाठी निश्चितच झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड बॉलिंग. षटक क्रमांक 6 संपुष्टात आलं. रवींद्रनं मात्र कंबरड मोडून ठेवलं किनवलीच्या फलंदाजीचं. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि तब्बल 4 मोहरे टिपले. यावेळेस खतरनाक कमबॅक बघायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरून रवींद्रनं मात्र एक करिश्मा करून दाखवला. यावेळेस षटक क्रमांक 7 चालू होतंय आणि गणेश वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण, रिव्हरचा पावित्रा यशस्वी, फटका चौकार. SPL भरले शेद्रुन गावाला जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेद्रुन गावाला जल्लोषी Thank you. क्रिकेट. मात्र नरेंद्र आता सांगत असताना मित्रांनो टायगर अभी जिंदा आहे. या वेळेस नरेंद्रच्या बॅटमधनं हा फटका आलाय. वैयक्तिक 3 चेंडू फेस केलेत आणि 9 धावा त्यानं वसूल केल्यात. गणेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज नरेंद्रसाठी. राईट आर्म या वेळेचा खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त फटका, कव्हरला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट केलाय, चेंडू थ्रो केलाय. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाहीये. गुड बॅटिंग देन गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कॉलिंग, दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं, नजरेचा इशारा अतिशय चांगला बघायला मिळाला आणि चांगलं कॉलिंग करत असताना 2 धावा इथून वसूल केल्यात. गणेश ज्युनियर वरती थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नरेंद्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेस पुन्हा एकदा नरेंद्र लंगोच्या दिशेनं चेंडू अगदी घरंगळत येत आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो सुद्धा चांगला बघायला मिळतोय. मात्र यष्टीरक्षकाची चुकी बघायला मिळाली. चेंडू कलेक्ट करताना मात्र थोडासा फंबल झालाय आणि याचा फायदा उठवत असताना
नरेंद्रनं दोनही धावा पूर्ण केल्या. 1 शॉट, 1 रन शॉट आहे. एक धाव शॉट आहे, एकच धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. मित्रांनो, मगाशीच तुम्हाला सांगण्यात आलं, ज्या वेळेला तुम्हाला धाव पूर्ण करायची असते तेव्हा पॉपिंग क्रीजची जी लाईन असते तिला क्रॉस करून तुम्हाला यायचं असतं. नॉट अ टच, क्रॉस. यावेळेस फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव. धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे, कारण 8 षटकांचा हा सामना. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे आणि सेकंड लास्ट विकेट. विकेटवरती आपल्याला बघायला मिळतात खेळताना नरेंद्र आणि अरुण ही जोडी. अरुण हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे. फार पूर्वीपासून आपण या खेळाडूला खेळताना पाहतो. त्याच्यावरती जबाबदारी आहे, गोलंदाजी चांगली करत असतो. यावेळेस फलंदाजी करावी लागेल. पाहायला मिळाला लेगस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू. पंच निरंजन सर आमच्याकडे वळाले आणि वाईट घोषित केलं. एका धावेने धावफलक पुढे सरकत आहे. 64 धावा. विलास स्पोर्ट्स किनवली संघाची धावसंख्या 64. यावेळेस पुन्हा एकदा लेगस्टिकला जास्त सोडून जाणारा हा चेंडू आहे. वाईड घोषित केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा वाईड. लागोपाठचे 2 वाईड आणि अवांतरच्या 2 धावा. धावफलक जर आपण पाहिलं तर 65 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. 9 गडी बाद धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा धावफलकावरती पाहतोय. 7वं षटक गणेश ज्युनियर. ओके, यावेळेस एक धाव धावफलकावरती अंकित होईल. अरुणच्या बॅटमधनं ही एक धाव आली आहे. आठ गडी बाद धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 66 धावा बघायला मिळतात. नरेंद्र ज्यानं मात्र किल्ला लढवलाय, चांगली फलंदाजी करत असताना 2 चौकार. हलक्यानं खेळून काढले. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला अडवलं. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येते. 7 षटक संपली आणि धावसंख्या जर धावफलकावरती आपण पाहिली तर 67 धावा. 8 गडी बाद 67 स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या उभारली आहे किनवली संघानं. अद्यापपर्यंत 8 गडी जरी बाद झाले असले तरी धावगती मात्र एक चांगली राखली आहे. धावफलकावरती धावसंख्या जर आपल्याला बघायला गेलं तर 67 धावा बघायला मिळतात. चांगली धावसंख्या आहे. शेवटचं षटक आणि त्या षटकामध्ये जर 12 ते 15 धावा आल्या तर मात्र अबो 80 एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. तशाच पद्धतीचा प्रयत्न असेल. आणि चला मित्रांनो, टीम मीटिंग करू नका. तुम्हाला मधोमध 4 षटकानंतर भरपूर वेळ दिला होता आणि शेवटच्या षटकासाठी एक शॉर्ट मीटिंग केली गेली. कुणाला पाचारण करायचं, कुठला गोलंदाज वापरायचा यासाठी मीटिंग केली गेली. कर्णधार आणि सर्व अनुभवी खेळाडूंच्या दरम्यान आणि गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. गोलंदाजी मार्कवरून महेश. महेश आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं हे षटक आहे. या षटकामध्ये आक्रमण होऊ शकतं फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याला मात्र रोखायचंय. गोलंदाज महेश आलाय, त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या चरीव संघासाठी जर एक छोटी धावसंख्या चेस करायला मिळावं अशी अपेक्षा असेल तर मात्र एक चांगलं षटक हाताळावं लागेल. शेवटचं षटक. या षटकामध्ये फलंदाज नेहमी आक्रमक होत असतात आणि तशाच पावित्र्यामध्ये नरेंद्र आहे, सेट आहे आणि फायर करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू बीट करून चाललाय.
खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू अडवणं गरजेचं होतं, मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा मानस इथून दाखवला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू बघायला मिळाला. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा वैभव Thank पाटोळे you. स्पॉन्सर. महेशवरती आक्रमण, फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधनं हा चौकार. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलेला बघायला मिळतोय. तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र झेल टिपण्यामध्ये अपयश. चेंडू नो मॅच लँड मध्ये लँड झालाय. थोडंसं दैव बलवत्तर, निर्जन स्थळावरती हा चेंडू मात्र लँड झालाय. 2 धावा इथून धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 8 गोलंदाजी मार्कवरनं महेशला आपण पाहतो. शेवटचं षटक आहे आणि धावफलकाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न नरेंद्रच्या माध्यमातून बघायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा लॉकटेड हिट खेळायचं होतं, मात्र चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज या वेळेला अरुण बाद होताना बघायला मिळेल. धक्का क्रमांक 9 लागतोय किनवली संघाला. हैया आईगाव देवी संघाचा. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरनं महेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. नरेंद्रला स्ट्राईक हवी होती आणि स्ट्राईक यावेळी मिळाली सुद्धा. किनवली संघासाठी यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. गॅप सिलेक्शन, पंचांचा इशारा, हा चौकार. या साऱ्यांचा हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक. अंतिम षटक चालू आहे. महेशवरती आक्रमण, यासाठी नरेंद्रनं मात्र स्ट्राईक स्वतःसाठी ठेवली होती. या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या. गुड शॉट. आगळा वेगळा स्टान्स, यावेळेस परफेक्ट शॉट बघायला मिळतोय. स्वीट साऊंड निघाला बॅट मधनं. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ठेवलंय SPL नावाचा. धावफलकावरती लावल्यात. 8 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला बघायला मिळाला. 84 धावा धावफलकावरती आणि 85 धावांचं टार्गेट इथून सेट केलंय. फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल सरीवचा संघ. 85 धावा जमवायच्या आहेत. या धावा जमवताना मैदानामध्ये काय घडेल या ऐकूयात. पुनश्च एकदा प्रसादजी परब सर यांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच सोमनाथ काडे. पहिल्या 4 षटकात आपण जर इनिंग बघितली तर पहिल्या षटकात 4 षटकात खूप माफक धावसंख्या होती, पण नंतरची 4 षटकं निश्चित खूप काही सांगून गेली. 25 आणि जर 17 ॲड केले तर जवळजवळ आपण धावसंख्या बघतोय ती म्हणजेच 42च्या घरामध्ये नंतरच्या 4 षटकात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आणि किनवली संघाने एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग टोटल उभा केल्या मैदानावर. बघायच्या धावसंख्येचा ते पाठला कशा रीती प्रकारे केला जाईल तो चरीव संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला गणेश येतोय, नॉस्ट्राईक एंडला अरुण. तर बघायचं अजूनही बॅट्समन क्रीजवर पोहोचत आहेत. दोन्ही पंच सुद्धा सज्ज होतात, निरंजन सावंत आणि त्याचबरोबर रमेश म्हात्रे. गणेश सिनियर आणि अरुण येतो आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. लक्ष गाठायचे खूप मोठं, 85 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी, 85 रन्स टू विन. आणि बघायचं या लक्षाचा पाठलाग मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती ते म्हणजेच फलंदाज अरुणने. साईक विराट चरीव संघाच्या माध्यमातून जेव्हा संदेश स्पोर्ट्स शिरवली या संघाला त्यांनी मात्र धूळ चारली. अवघ्या 5 षटकातच मॅच फिनिश केली होती. बघायचं तसा कारनामा इथे करावा लागेल. इथे मात्र मोठी धावसंख्या मात्र त्याचा पाठलाग करायचा आहे, तब्बल 85 धावसंख्येचा. पण सुरुवात कशी केली जरी इथे मात्र निश्चितच याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्ट्रायकिंग एंडला अरुण, गोलंदाजी मार्गावर सुद्धा अरुण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश सिनियर सज्ज होतोय धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या चेंडू ऑन साईडला अप्रतिम फटका क्षेत्र तिथे जज करतोय. इथे मात्र होते ती चूक. पहिल्या चेंडूवर अरुणने मात्र अरुणची विकेट काढण्यासाठी ट्रॅप रचला होता आणि बरोबर तुम्ही बघितलं ओव्हरपेच चेंडू, लेग स्टिकवर चेंडू होता, समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न वाईट स्ट्रॉंगला क्षेत्राचा सज्ज होता, पण त्याच्याकडे होती ती चूक. बाळा चूक आहे की घोडचूक आहे बघायचं येणारा काळच ठरवेल. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यासमोर टेन्शनच दिसतंय, कारण पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळाली असती. स्ट्रायक एंडला गणेश सिनियर. हो, प्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. टॉस केलेला चेंडू तुम्ही बघत आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. स्लोअरवर यॉर्कर पाहायला टाकत असताना अरुण डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा गणेश. चेंडू हलकासा लेग स्टिकवर होता, चेंडू मागे जातोय. पंच वळतात आमच्याकडे वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या तरी धावफलकावर. सातत्याने अटॅक होतोय लेग स्टिकवर. डावी अष्टी उखडण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे गोलंदाज अरुणचा. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळता मिळता राहून गेली. आणि बघायचं आहे आता मात्र जखमी झालेला होतो वाघ आहे, कारण एका धावेवर 0 धावसंख्येवर त्याची विकेट मिळणार होती. व्हॉट अ शॉट, टेम्परामेंट जबरदस्त पाहायला मिळते आणि चेंडू 1 बाउन्सवर रोप सीमारेषे बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्येचा वेग पुढे सरकवतोय, वाढवतोय. धावसंख्या धावफलकावर तो जमा करतोय. एकूण धावसंख्या अंकी झाली ती धावफलकावर 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. एक वाईट सुद्धा आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतायत अरुण गोलंदाजी मार्कवर. शतशक लॉंगॉनला सेट केला एक खेळाडू बाळा. ओ व्हॉट अ शॉट,
काय टायमिंग आहे, काय जबरदस्त टायमिंग आणि काय गॅप शोधला. जिथे मात्र खेळाडू तिथे मात्र एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जातोय, येतोय तो चौकार. बघा तुम्ही पहिल्याच चेंडूवर अशा खेळाडूचा झेल सोडला ज्याने मात्र ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे आणि निश्चित म्हणे की त्याच्याकडे आत्मविश्वास आहे स्वतःच्या बॅटिंगवर आणि तो मात्र निश्चितच बघायचं आहे काय इथे चित्र उभारणार. 0 धावसंख्या त्याचा झेल उडाला होता, झेल सुटलाय तिथे आणि त्यात मात्र तुम्ही आता 9 धावा त्याने वसूल केल्या आतापर्यंत या सामन्यामध्ये. हा चेंडू लेग ग्लास करायचा होता, मागे जाते चेंडू, सरप्राईज करून गेले तो स्ट्रायकिंगला फलंदाज अरुणला. अरुणचा ओव्हर द विकेट मारा येत असताना ट्रॅक चेंज केला अरुणने, ओव्हर द विकेट टाकतोय, गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलक अंकित झाली ती एकूण 11 धावा, 11 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, 85 रन्स टू विन हे टार्गेट ठेवले मैदानावर सामना जिंकण्यासाठी. साई एकविराज सरीव या संघासमोर. इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर, 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया. 10.62 रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे 10.62चा रन रेट मेंटेन करायचा आहे. त्यापैकी अंकित झाले पहिल्या षटकाच्या अखेरीस त्या 15 धावा धावफलकावर. अजूनही 70 धावींची आवश्यकता आहे, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट मात्र थोडासा खाली घसरतोय. 10.62 रन प्रति षटकामागे 10 धावांची गरज, कारण 7 षटकात 70 धावा करायच्या. आता मात्र 85 पैकी 15 कुठल्याच 70 धावांची अजूनही गरज आहे. 7 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 42 चेंडूत 70 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल तो मंगेश आणि त्याला सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग गेला फलंदाज. तुम्ही पाहतात मैदानावर आघाडीला आलाय तो म्हणजेच गणेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल या षटकामध्ये मंगेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक तो घेऊन आलाय गोलंदाजी मार्गावर. बघायचं या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडे काय उत्तर असणार आहे मंगेशच्या या गोलंदाजीवर. गणेश ऑन स्ट्राईक, पहिला चेंडू या षटकातला. ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे भाग पडलाय. हा फटका खेळण्यासाठी एलिव्हेशन मिळालं नाहीये. सर्कलच्या आतमध्ये थोडासा आतमध्ये शॉर्ट कव्हरमध्ये झेल उडालाय आणि पहिलाच धक्का लागलाय तो साई एकविराज सरीव या संघाला. फलंदाज बाद होते तो 15 धावसंख्येवर गणेश. गावदेवी संघ टोळे स्पॉन्सर हैया. गावदेवी संघाचा. फर्स्ट विकेट डाउन ऑन 15. न्यू बॅट्समन अक्षय ऑन स्ट्राईक. एक लॉलीपॉप कॅच शॉर्ट कव्हरला देण्यास भाग पाडले ते गोलंदाज या षटकामध्ये मंगेशने आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून दिली आहे या गोलंदाज मंगेशने. नॉन स्ट्रायकिंग एंडला अरुण, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतो तो 3ऱ्या क्रमांकावर अक्षय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ब्लॉक होलचा चेंडू आता खोदून काढला, तिथे सज्ज आहे आणि क्विक सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर. बघायचं आहे पंचांकडे अपील होते ते कॉट बिहाइंड कॉटसाठी आणि आउट. फलंदाज बाद आहे या चेंडूवर. लिडिंग एज घेतली चेंडू निश्चित पुन्हा शॉर्ट कव्हरला आणि दुसरा धक्का त्या क्षेत्रामध्ये दिला आहे आणि फलंदाज बाद होतोय तो अक्षय. नरेश पाटोळे पप्पू पाटोळे अष्टपैलू लावले संघाला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू खाली ब्रश होऊन नंतर बाउन्स झालाय की काय, पण पंचांकडे योग्य निर्णय होताच त्यांनी निश्चित लगेच निर्णय दिला की फलंदाज हा जेलच्या स्वरूपात बाद झालाय. स्ट्रायकिंग गेला फलंदाज अरुण, नॉन स्ट्रायकिंग गेला फलंदाज भास्कर. हॅट्रिक बॉल फॉर मंगेश. अप्रतिम फटका, गुड शॉट. मागच्या 2 विकेटचा उत्तर चौकाराने दिलंय त्या अरुणने आपल्या बॅटमधून. सीमारेषेबाहेर 4 धावा, गुड शॉट. राम पाटोळे जितू पाटोळे
नाद नाही यांचा करायचा राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा 2 विकेट थँक्यू 2 विकेट जेव्हा मिळाले चेंडू खोलवर टपायचे होते पण आता चेंडू ऑफस्टमच्या बाहेर फुलटॉस ठेवलाय आणि त्याच्या उत्तर मग अरुणच्या बॅटमध्ये होतं चौकाने धावसंख्या धावफलकर 19 अंकित झाली आहे व्हॉट अ शॉट बघायचं क्षेत्र जज करतोय आणि बिग 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 ब्लो बिग विकेट अरुण बॅक टू द पवेलियन मोठा धक्का लागलाय आणि आपल्या संघाला यश मिळवून दिले ते गोलंदाज मंगेशने एकमेव हरफन मौला खेळाडू जो मात्र निश्चितच आपल्या संघासाठी लढत होता झुंजत होता झगडत होता पण त्याचा संयम सुटला आणि फटका ज्याप्रमाणे तो खेळला तो म्हणजे त्यासाठी एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक उभा होता तो म्हणजे भैरव आणि भैरव कुठलीही चूक न करता मंगेशला अजून एक यश मिळते 3 फलंदाज या षटकात त्याने बाद केलेत आणि हे षटक ठरते या सामन्याचं टर्निंग पॉइंट काय गोलंदाजी केली या षटकामध्ये मंगेशने क्वार्टर कम बॅक पहिल्या षटकात 15 धावा आल्या असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये 10 धावा करायच्या तिथे मात्र सामना थोडासा इझी होईल तो निश्चितच फलंदाजी करत असताना साई एकविरा सरीव संघासाठी पण इथे मात्र अडथळा बनलाय तो गोलंदाज मंगेश वॉट अ बॉलिंग अँड वॉट अ कम बॅक काउंटर अटॅक केलं त्याने मात्र मैदानावर 4 चेंडू आतापर्यंत 4च धावा आणि 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये गोलंदाज मंगेशने फुल टॉस आहे ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट टू द फिल्डर फॉर भैरव आणि मी ती फक्त एकच धावा या चेंडूवर रामच्या बॅटमधून हा फटका धावसंख्या 1 ने पुढे जर गेल भास्कर ऑन स्ट्राईक होता एकदा तिथे कंप्लीट गेले स्ट्रायकिंग आता मात्र येतो तो राम धावसंख्या धावफलकर अंकित झाली एकूण 20 धावा 20 ऑन द बोर्ड ओ अप्रतिम डिलिव्हरी ब्युटिफुल डिलिव्हरी काय गोलंदाजी या षटकामध्ये सुपर बॉलिंग परफॉर्मन्स कौतुकास्पद कामगिरी या षटकामध्ये 3 गडी बाद केले 3 गडी बाद करताना फक्त 5 धावा खर्च केला 1 डॉट आहे सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम मंगेश एव्हरीवन कमिंग अँड ॲप्रिशिएट टू मंगेश कारण त्याने खूप चांगली कामगिरी पार पाडली आहे त्याने 2 धक्के तर दिलेच पण सगळ्यात महत्त्वाची विकेट होती ती म्हणजे अरुणची आणि ती सुद्धा मिळवून दिली आपल्या संघाला भैरवच्या करवी झेलबाद करत असताना सुपर बॉलिंग परफॉर्मन्स तिन्ही फलंदाज ऑफसाईडलाच बाद झालेत कारण चेंडूचा जर तुम्ही दिशा बघितली निश्चितच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना अँगल करण्याचा प्रयत्न तो करतो ऑप्शनच्या बाहेर चेंडू रिलीज करतो आणि त्याच ठिकाणी त्याने 3 खेळाडूंना बाद केला 2 शॉर्ट कव्हरमध्ये आणि 1 लॉंग ऑफमध्ये स्ट्रायकिंग केला फलंदाज तुम्ही पाहतात भास्कर धावसंख्या धावफलकर 2 षटकाच्या अखेरीस अंकित झाली एकूण 20 धावा धावफलकावर सरासरी पूर्णपणे खाली आणली आहे पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये या षटकात प्रति षटकामागे 10 धावा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता ब्युटिफुल बॉलिंग पहिले काही चेंडू असे निश्चित परेशान केलं होतं बॅट्समनला पण अरुण बाद झाल्या निश्चित थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय बाकीच्या गोलंदाजांचा आणि पुन्हा या सेकंड स्पेलमध्ये अरुण गोलंदाजी करतोय रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता टायमिंग होत नाहीये आणि 1 मोर डॉट प्रेशर ऑन द बॅट्समन दबाव टाकत असताना आपल्या गोलंदाजीतून प्रेशराईज केले बॅट्समनला कारण अरुण बाद झालाय सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू या संघाचा अजून एक चांगला चेंडू ब्युटिफुल डिलिव्हरी ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये पंचांकडे धावचीसाठी अपील सुद्धा करतात पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही काहीच परिणाम नाही आणि तो पण एक चिकी सिंगल कंप्लीट झाली बघायचं कुठल्या स्वरूपामध्ये बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला होता पॉइंट रिझनमध्ये आणि एकच धाव मिळते या चेंडूवर वॉट अ शॉट वॉट अ कनेक्शन पण बघायचंय क्षेत्ररक्षक जज करतोय गुड फिल्डिंग राहुल शिंदेने घेतलाय तो झेल अप्रतिम फलंदाज इथे मात्र अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाजाने बाद केलाय आणि लागलाय तो मैदानावर 4था धक्का तो म्हणजेच चरीव या संघाला जल्लोष होतो या साऱ्यांचा हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा
पहिल्या सत्रात जबरदस्त बॅटिंग राहुलने मात्र एक जबरदस्त कडवी झुंज दिली होती मैदानावर. त्याच्यासमोर भरपूर खेळाडू बाद झाले, पण राहुलने ज्याप्रमाणे बॅटिंग केली 33 धावांचं योगदान आणि त्याच्यावर मात्र चळवळा कळस तो नरेंद्रने 30 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि म्हणूनच हा संघ 80च्या पलीकडे गेलाय. 84 धावा कुठल्यात 85 धावांचं लक्ष इथे गाठत असताना तुम्ही आता थोडासा दबावाखाली संघ पाहायला मिळतो. म्हणजेच साई एकविरा सरीव हा संघ पूर्णपणे डॉमिनेट करत असताना या षटकात अरुण आणि मागच्या षटकामध्ये गोलंदाज मंगेश. न्यू बॅट्समन रवींद्र क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. फिरकीच्या समोर नांगी टाकत असताना फलंदाज पाहत आहेत. ते फिरकीच्या समोर कुठलाही फलंदाज टिकू देत नाहीये अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते अरुण कडून. एक्सपिरियन्स क्रिकेटर अरुण राऊंड विकेट सातत्याने गोलंदाजी करतोय. अजून एक ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, वन मोर डॉट. काय फिंगर रोल करत असताना चेंडूला टर्न करतात, हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. 2 षटकं टाकले, 2 षटकात धावा खर्च केले, ते एकूण धावफलकर 16 धावा आणि 1 विकेट. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या होत्या अरुणने स्ट्राईक एंडला असताना. सरीव संघाच्या माध्यमातून आता मैदानावर तो फलंदाज तंबूत परतलाय आणि मागच्या 3 षटकात एकूण गडी बाद झाले ते मैदानावरती 4. We also say thanks to our umpires. Good job. जय पवार, निरंजन सावंत आणि रमेश म्हात्रे. आजच्या एका दिवसासाठी जय पवार यांचं तुम्ही आज पंचांच्या भूमिकेत त्यांना तुम्ही बघितलं. tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातला हा आणि अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचा शेंद्रून प्रीमियर लीग. We also say thanks to our scorer पंढरीनाथ पाटोळे. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहत असताना. राऊंड द विकेट ऑप्शनच्या बाहेर, बॅक टू द बॉलर. ऑन साइड चेंडूला प्लेस केलं, एकदा तिथे कंप्लीट केली आहे. राहुल शिंदे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर. वेल्सो से थँक्स टू सोमनाथ खाडे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आणि आम्हाला खूप चांगली साथ त्यांनी मात्र दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. पुढचा चेंडू राऊंड विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज या षटकामध्ये मनोज. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, यष्टीच्या मागून लाऊड अपील फॉर स्टंपिंग. पिंटू बिहाइंड द स्टंप, गुड कीपिंग, चांगलं कीपिंग करत असताना यष्टीच्या मागे. पुढचा चेंडू, चांगला शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक, गुड कॅच, अप्रतिम झेल, सुपर कॅच फ्रॉम भैरव, सेन्सेशनल कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज फक्त येत आहेत आणि फक्त हजेरी लावून जात आहेत. अजून एक धक्का लागला मैदानावर. फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद होतोय. 5 फलंदाज बाद झालेत. अरुण, गणेश, अक्षय, राम, रवींद्र ऑल्सो बॅक टू द पवेलियन. 5 विकेट डाऊन. मंगेशला 3 यश मिळत आहेत, अरुणला 1 यश, मनोजला 1 यश मिळत आहे. गुड बॉलिंग. आणि सर्वच्या सर्व फलंदाज झेलची सुरुवात बाद झाली, त्यामुळे ताकद थोडीशी कमी पडते. चेंडू फिनिश होत नाही. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. खोदून काढल्या चेंडू ऑन साईडला. 2 खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राहुल कडून. गुड फिल्डिंग, एकच धाव मिळेल या चेंडूवर. मॅन ऑरेंज कॅप राहुल शिंदे विथ बॅट, ब्युटिफुल परफॉर्मन्स. 33 धावांचं योगदान दिलं त्याने पहिल्या सत्रामध्ये. आणि नरेंद्रने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. नरेंद्रने 30 धावांचं योगदान देत असताना. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड दी ऑफ स्टंप. सातत्याने राऊंड विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर आपण बघितलं अरुणने राऊंड विकेट मारा केला, आता मात्र मनोज विवादात राऊंड विकेट मारा करतोय. मंगेश लेफ्ट आर्म त्यांचा गोलंदाज आहे, त्याने मात्र 1 षटक हाताळलं, 5 धावा खर्च केला, 3 विकेट मिळवले त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये.
खोदून काढलाय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. वाडिश टॉंगरा क्षेत्र तिथे जज करतोय. मिड विकेटला चेंडू तिथे कव्हर करतो पर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो ऑल्सो. सो वी ऑल्सो से थँक्स टू आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा शेंद्रुण प्रीमियर लीग आणि स्पर्धेचा सेकंड लास्ट डे, शेवटचा सामना. अजूनही मैदानावर 4 षटकांचा सामना शिल्लक आहे, बॅलन्स आहे आणि उद्याचा दिवस सुद्धा बाकी आहे. 5 सामने उद्याच्या दिवसात असतील. 2 क्वार्टर, 2 सेमी, 1 फायनल असं मात्र शेड्यूल असेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि बघायचं या 4 षटकांमध्ये धावसंख्येचा पाठलाग हा यशस्वीरित्या तिथे करणार का? कारण एकूण धावसंख्या आपण बघतोय अंकी जरी धावफर करते, एकूण 4 षटकाखेरती 24 धावा आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 61 धावसंख्येची गरज आहे. मैदानावर रिक्वायर रन रेट जर बघितला तर 15.25च्या गतीने धावा कुटाव्या लागतील. आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की इथे मात्र अजून एकदा हवी होत असताना हे सर्व गोलंदाज इथे मात्र बॅकफुटला ढकलतील. ते साई एकविरा चरी या संघाला. आणि याचं बघायचं धावतं समालोचन पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करतोय. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये या आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा सोमनाथ खाडे याचा. धन्यवाद. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ओके. थँक्यू सो मच प्रसाद परब सर. थँक्यू सो मच DJ महेश. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा आणि सामना मात्र जबरदस्त रोमांचक अवस्थेत जाताना बघायला मिळतोय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 61 धावांची आवश्यकता आहे. आई एकविरा सरीव संघाला जर विजय मिळवायचा असेल तर 61 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. महेंद्र यावेळेस भास्कर साठी यष्टीरक्षक यावेळेस बीट झाला. 1 धाव धावफलकावरती अंकित होताना बघायला मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 25 धावा आपल्याला बघायला मिळतात. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरनं महेंद्रला मात्र हे एक चांगलं षटक हाताळावं लागेल आणि आपली पकड मजबूत करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं फटका बघायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा कुठल्याही प्रकारचा मानस नाही आणि एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं. महेंद्रचा चेंडू फुलटोज आहे. जबरदस्त फटका बघायला मिळतोय. सीमारेषेवरती चेंडूला अडवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो सुद्धा होता. पिंटूनं कलेक्ट करत असताना एकाच धाबेवरती या चेंडूला इथून संपुष्टात आणलं. 5वं षटक संघासाठीच 5वं आणि स्वतःसाठीच पहिलं षटक. महेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल. फुलटो चेंडू आहे. फायदा उठवू शकला नाहीये. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. राहुल चेंडूवरती जात असताना कलेक्ट केलं आणि एकाच धाबेवरती इथून संतुष्ट राहावं लागलं. एका धाबेनं धावफलक पुढे सरकतंय. आई एकविरा सरीव संघाचा धावफलक जर आपण अद्यापर्यंत पाहिला तर 28 धावा आपल्याला बघायला मिळतात. महेंद्रचा हा चेंडू पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर बघायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी होईल का हा प्रश्न पंचांना विचारला गेला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. उत्तर मिळालं. फलंदाज बाद. तर 5 चेंडू या वेळेस आपल्याला बघायला मिळाले या षटकामधील आणि या चेंडूवरती गडी बाद करत असताना 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी इथून बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज माघारी परतला. आई एकविरा सरीव संघाचा आणि थोडासा पुन्हा एकदा बॅकफुटवर जात असताना
चरीवचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. किनवलीचा संघ जसं आपण सकाळच्या सत्रापासून या संघाला पाहिलंय, एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण अनुभवाचा वापर केलाय. या वेळेला LBWचा अफेल पंच मेकासरचा यावेळेस निर्देशित करत असताना चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती अंकित होईल इशारा बघायला मिळाला आणि गोट्या सरांची आठवण आली. एक धाव धावफलकावरती अंकित होते. षटक क्रमांक 5 संपन्न झालं आणि धावफलकावरती 30 धावा 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आई एकविरा चरीव संघाची. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. शेवटचे 18 चेंडू आणि 55 धाबांची आवश्यकता आहे. हा सामना मात्र चरीव संघासाठी जर आपण विचार केला तर थोडासा फसलेला बघायला मिळतोय. 18 चेंडू आणि 55 धाबांची आवश्यकता आहे. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 गडी बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात. जबाबदारी आहे राहुलवरती, जबाबदारी आहे महेशवरती आणि किनवली संघाच्या बाजूने जर आपण गेलो तर जबाबदारी आहे मंगेशवरती. पहिलं षटक त्यानं ज्या वेळेला हाताळलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं. केवळ 5 धावा खर्च करत असताना 3 मोहरे टिपले आणि यावेळेस पुनश्च एकदा बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला आपण पाहतोय. मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मंगेशचा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू यष्टी रक्षकानं मात्र कलेक्ट केलाय. पहिला चेंडू निर्धाव आणि इथून मात्र विजयाची खात्री देणारा हा चेंडू बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक दरवाजा विजयाचा उघडा करत असताना मंगेश आपल्या संघासाठी सकाळच्या सत्रापासून मॅच विनिंग गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि या वेळेला सुद्धा एक चांगलं षटक हाताळतोय. सुरुवात केली निर्धावणं आणि समोर फलंदाजाला मात्र विचारात पाडलंय. आगळा वेगळा स्टान्स आहे. ऑफस्टिकच्या बाहेर उभा असलेला हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मंगेशचा हा चेंडू या वेळेला ऑनसाइडला फटका चांगला बघायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या पार चौकार. त्यांना 4 धावा वैयक्तिक खात्यामध्ये स्वतः ऑफ द मार्क झाला आणि धावफलकाला थोडस पुढे घेऊन जातोय. धावफलक जर आपण पाहिलं तर 34 ऑन स्कोरबोर्ड. आई एकविरा चरीवची धावसंख्या. मंगेश टू महेश. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येते. इथून मात्र जर विजय मिळवायचा असेल आई एकविरा चरीव संघाला तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे संपूर्ण चाहत्यांना. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल संपूर्ण डगआउटला. मोठ्या फटक्यांची अपेक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. या वेळेला जबरदस्त चेंडू वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. मंगेश आपल्या अनुभवाचा इथे पुरेपूर वापर करत असताना जबरदस्त चेंडू हाताळतोय आणि आपल्या या षटकानं मात्र विजयाची गॅरंटी देण्याचं काम करतोय. गुड बॉलिंग. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढलंय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषेवरती. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलं. जबरदस्त थ्रो बघायला मिळाला. पिंट्यानं कलेक्ट सुद्धा केलाय. अतिशय चांगला संघ आपल्याला किनवलीचा बघायला मिळतोय. जुना जाणता संघ आहे आणि आजच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. राहुल शिंदे एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहत असतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण एक चांगलं नाव म्हणून त्याचं चांगला खेळाडू म्हणून नाव घेत असतो. पिंटे आहे यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. भैरव, मंगेश, अरुण. हा चेंडू सीमा पार चाललाय 4 धाबांसाठी. धावफलक 40 वरती जाऊन पोहोचलं.
6 षटकांची समाप्ती आणि 40 धावा आपण धावफलकावरती पाहतो. पूर्वार्धामध्ये आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेस रवींद्रची गोलंदाजी आपण अनुभवली. दाहकता त्याच्या गोलंदाजीमध्ये 4 गडी बाद केले, निर्धाव स्वरूपाचं षटक टाकलं. आई एकविरा तरीव संघासाठी एक चांगली सुरुवात त्यानं निश्चितच ठेवली होती. मात्र नंतरच्या काही षटकामध्ये जो फलंदाज आपण पाहिला नरेंद्रनं मात्र जबरदस्त फलंदाजी केली आणि आपल्या संघाचा धावफलक आहे तो मात्र 84 धावांपर्यंत जाऊन पोहोचवला. संपूर्ण टीमचं एफर्ट बघायला मिळालं. किनवली संघाच्या वतीनं आपण सातत्यानं म्हणत असतो क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ यशस्वीरित्या खेळत असताना हे किनवलीचे सर्व शिलेदार. गुड प्ले, वेल प्लेड बॉयज. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. फलंदाजाकडे मात्र या चेंडूचं उत्तर नव्हतं. बॅटकट. एक धावफलकावरती वाढ होतीये. 41 धावांवरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 8 मंगेश, 7 महेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं. किनवली संघाच्या वतीनं महेंद्र यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं. एकच धाव या चेंडूवरती सुद्धा येते. सातवं षटक मार्गस्थ आहे आणि सरीव संघ मात्र थोडासा बॅकफुटवर बघायला मिळतोय. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली विलास स्पोर्ट्स किनवली संघाची तर अतिशय पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज बघायला मिळते. संपूर्ण गोटामध्ये एक चांगलं चैतन्याचं वातावरण बघायला मिळतं. पॉझिटिव्ह खेळ खेळलात आणि जबरदस्त या वेळेला पोझिशन मध्ये बघायला मिळतात. विजयाच्या अगदी जवळ यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलेला बघायला मिळतोय. राहुल त्या ठिकाणी चेंडूच्या पाठीमागं चेंडूला अडवलंय. 4 धावा जाण्यापासून मात्र वाचवलं. निश्चितच या चेंडूवरती 2 धावा येतील. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग राहुल. संघर्ष मात्र चरीवच्या बाजूने सुद्धा चालू आहे. फलंदाज राहुलच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव. एकापेक्षा जास्त फोन करतो. यावेळेस दिशाहीन चेंडू आहे. पंच यावेळेस दोनही हात समांतर करत असताना वाईट घोषित केलंय. स्ट्राईक वरती महेशला आपण पाहतो. अतिशय शांत चाललेलं हे क्रिकेट मैदानामध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मात्र गोलंदाजांनी पायांमध्ये अक्षरशः साखळदंड फलंदाजांच्या टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. एकेरी दुहेरी धाब्यावरती संतुष्ट राहावं लागतं. चांगली व्यूहरचना बघायला मिळाली किनवली संघाच्या वतीनं. फलंदाजी अतिशय चांगली, क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं आणि त्यांची ताकद आहे गोलंदाजी. अनुभव पदराशी आणि अनुभवी गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले. अरुणनं षटक हाताळलं. 15 धावा देत असताना एकही गडी बाद झाला नाही. तदनंतर मंगेश आला दुसऱ्या षटकामध्ये. 5 धावा देत असताना 3 गडी त्याने बाद केले आणि कंबरडं मोडून ठेवलं फलंदाजीचं. तदनंतर पुन्हा एकदा अरुण आला तिसऱ्या षटकामध्ये. त्यावेळेस त्याने मात्र कमबॅक केलं. एकच धाव खर्च करत असताना 1 गडी बाद केला. चौथ्या षटकामध्ये मनोज आला. त्यानं सुद्धा 3 धावा देत 1 गडी बाद केला. महेंद्र आला. त्याच्या गोलंदाजीवरती फक्त 6 धावा आल्या. तदनंतर 6वं षटक मंगेशचं 10 धावांचं. त्यानंतरचं हे 7वं षटक महेंद्रचं 7 धावा आल्या. 7 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 47 धावा आपल्याला बघायला मिळतात. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. किनवलीचा संघ फ्रंटफुटवर येऊन इथून मात्र विजयाच्या जवळ जात असताना हा सामना जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र होतोय आणि जो संघ मात्र इथून पराभूत होईल त्याला या स्पर्धेमधील आपलं आव्हान इथून संपुष्टात येईल आणि गाशा गुंडाळावा लागेल. षटक क्रमांक 8 चालू होत आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. राहुल अनुभवी गोलंदाज, फलंदाजी जबरदस्त केली. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं आणि यावेळेस गोलंदाजीची धुरा. ऑफस्पिन चेंडू. चांगला चेंडू बघायला मिळाला. बॅटला कट झाल्यानंतर चेंडू हवेमध्ये होता. पिंट्या चेंडूवरती जात असताना चेंडूला कलेक्ट केलं. एकच धाव या चेंडूवरती.
महेशच्या बॅटमधनं ही एक धाव आली आहे. 5 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. वैद्य चेंडू जर फेकले गेले तर विजय सुनिश्चित होऊ शकतो किनवली संघाचा. मात्र क्रिकेट आहे, सांगू शकणार नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठलेही भाकीत करणं नेहमी कठीण असेल. 8वं षटक चालू आहे आणि राहुलचं हे षटक आपल्याला बघायला मिळतं. षटकातील 3रा चेंडू घेऊन राहुल सज्ज होईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि सामन्यातील जवळजवळ हवा काढणारा हा चेंडू बघायला मिळाला. फलंदाज बाद झालाय. खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL धन्यवाद. शेवटचं षटक आजच्या दिवसातलं हे शेवटचं षटक असेल आणि या सामन्यातलं सुद्धा शेवटचं षटक. राहुल पुन्हा एकदा सज्ज. नवीन फलंदाज तरीव संघासाठी गणेश. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा सामना जवळजवळ विलास स्पोर्ट्स किनवली संघानं आपल्या खिशात घातलाय आणि औपचारिकता शिल्लक असेल. षटकातील